पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत। रात्री 8:30 वाजता देशवासियांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत। महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत, संवाद साधणार आहेत। महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील। रात्री 8:30 वाजता देशवासियांशी या सगळ्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत, देशाला संबोधित करणार आहेत। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अधिकची माहिती। नरेंद्र मोदी साधारण 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहे आणि संबोधनामध्ये ज्या पद्धतीने महिला आरक्षण विधेयक हे फेटाळलं गेलेलं आहे, महिलांना जे अधिकार मिळणार होते, 33% आरक्षण मिळणार होतं, ते फेटाळले गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधतात। त्यामुळे मोदी नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर मोदी हे सभागृहात बोलले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की श्रेय तुम्ही घ्या, मात्र या आरक्षणाच्या बाजूने मतदान करा। मात्र आज सकाळी जेव्हा प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं की यामध्ये आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीये। त्यांनी 2023चं जे आरक्षण आपण एकमताने मंजूर केलं होतं तेच तुम्ही मंजूर करा, याच्यासाठी जे जे गरज पडेल ते करा, आम्ही तुमच्या सोबत आहे। काल लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, तर विधेयकाच्या विरोधात जर आपण पाहिलं 230 खासदारांनी विरोधात मतदान केलं होतं आणि घटनादुरुस्ती विधेयक असल्या कारणानं आवश्यक असलेलं संख्याबळ 2/3 बहुमत सरकारकडे नाहीये। त्यासाठी 326-352च्या आसपास सदस्य संख्या असणं अपेक्षित होतं, ते झालं न झाल्यानं एक प्रकारे महिलांवरती अन्याय झाला असा भाजपचा आरोप सध्या होत आहे। देशभरामध्ये एक संताप भाजपकडनं व्यक्त केला जातोय। महिलांचे आंदोलन देशभरामध्ये होत आहेत आणि आज दिवसभर झालेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साधारण 8:30 वाजता देशाला संबोधित करणं आणि मोदी महिलांसाठी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 5 राज्यांच्या निवडणुका ज्या पद्धतीने घोषित करण्यात आलेल्या आहे आणि त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आजचं भाषण, यामधून मोदी नक्की देशवासियांना काय संधी देतात, महिलांच्या संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे मोदी काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला संबोधित करताना कुठल्या मुद्द्यांवरती अधिक जोर देणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या संबोधनातून काय काय भाषणाचे मुद्दे त्यांच्या समोर असतील ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।